आता यापुढे माळशिरसमधून एकच फोन आला पाहिजे. नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला. आता पोलीस मागे लागलेत. झाल्यानंतर फोन करा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल. एवढा विश्वास तुम्हाला पोलिसांच्या समोर देतो. चिंता करू नका. आमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काहीही होत नाही आम्हा लोकांना. आम्ही असेच आहोत आणि असेच बोलतो. अशा पद्धतीचे भडकाऊ वक्तव्य आज भाजप आमदार नितेश राणे यांनी माळशिरस येथील विराट जनाक्रोश सभेत बोलताना केले. वळवळणाऱ्या हिरव्या जिहादींना सांगत शांत राहा, नाहीतर तुम्हाला कसे शांत करायचे हे पण आमच्या धर्माने दाखवून दिले, असा इशारा राणे यांनी दिलाय. यापुढे कोणतेही अतिक्रमण झाले तर तुमचा आली तर आमचा बजरंगबली असा नारा असेल, असे राणे यांनी सांगितले. यापुढे हिंदू म्हणून कोणीही अधिकाऱ्याने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कानाखाली बारा वाजवल्याशिवाय गप्प बसायचे नाही. आम्ही सर्व आणि सरकार तुमच्या बरोबर असेल, असा भडकाऊ आदेशही राणे यांनी दिलाय. त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे. आता यापुढे माळशिरस वरून एकच फोन आले पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलेत, वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका. माझा काही वाकडा करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना. आम्ही असेच आहोत इकडे, असंच बोलतो. कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही. या जिहाद्यांना हे जे काही हिरवे वळवळत आहेत ना, त्यांना सांगतो जागेवरच राहा, जेवढे आहेत तेवढेच राहा. उगाच आमच्या अंगावर आलात ना, उरले सुरले पण कसे साफ करायचे ना, हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे. हे पण धर्माने दाखवून दिलंय. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे की नाही. यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव. हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का? तुम्हाला यापुढे महेश दादा आणि नितेश राणेंची ते गरज भासणार का? यापुढे कुठलंही अतिक्रमण झालं तर आपला काय नारा असणार? त्यांच्या आली आणि आमचा, त्यांचा आली आणि आमचा. यापुढे हिंदू म्हणून कोणीही अधिकारी अगर आपल्या कोणाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर कानाखाली बारा वाजल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आम्ही सगळेचे सगळेजण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत. सरकार तुमच्या बरोबर आहे, एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने देतो. आणि परत एकदा हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एकदा होऊन दे जय श्रीराम.